नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेसेसिटी ऑफ प्रिपेअरिंग फायनल अकाउंट्स हा पार्ट बघितला की फायनल अकाउंट्स आपण का प्रिपेअर करतो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स बघणार आहोत. ओके, तर ही जी प्रोसेस आहे ही बऱ्यापैकी जी 11th फायनल अकाउंट्सला आपण बघितली तशीच आहे, पण इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा जरा डिटेल एक्सप्लेन करतो. ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे जसं 11वीमध्ये फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम दिलेला होता त्याच पद्धतीने इथे पण दिलेला असणार. आपल्याला एक ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली काही डिफरंट ॲडजस्टमेंट्स दिलेल्या असतील. ओके, तर सपोज तुम्हाला हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ओके, आणि ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला माहिती आहे की ही डेबिट साईड लेफ्ट हँड साईडची आणि राईट हँड साईडची क्रेडिट साईड असते. हे तुम्हाला काही बॅलन्सेस दिलेले असणार. याच्यानंतर काही ॲडजस्टमेंट्स दिलेले असतील. मग आता ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला कोणकोणते अकाउंट प्रिपेअर करायला लागतात, तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे तर आपण करतोच, जसं आपण 11thमध्ये करत होतो. ह्याच्यामध्ये ॲडिशनल पार्ट आपल्याला काय येणार आहे आता पार्टनरशिप फर्ममध्ये, तर पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंट ओपन करायचे किंवा पार्टनर्सचे करंट अकाउंट ओपन करायचे. इट डिपेंड्स अपॉन विच मेथड ऑफ कॅपिटल इज यूज्ड इन द प्रॉब्लेम. मेथड ऑफ कॅपिटल जी काही ठरलेली त्याच्यानुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट आपल्याला ओपन करायचे. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंट आपण जो काही प्रिपेअर करतो त्याच्यामधून आपल्याला काय मिळणार, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस मिळेल, बरोबर आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून आपल्याला काय मिळेल, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस मिळेल. आणि बॅलन्स शीटमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला वेगवेगळ्या लायबिलिटीज दिसतील आणि ॲसेट्स दिसतील. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता हे करताना ह्याचं जे काही मेकॅनिझम आहे ते आपण आता पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, तर सगळ्यात पहिला कुठला अकाउंट असतो, तर ट्रेडिंग अकाउंट असतो, बरोबर आहे. आता हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे या ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला माहिती आहे फॉर्मॅट काय आहे, तर ही डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. ओके, मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय रेकॉर्ड होतं बघा. तर सगळ्यात पहिला असतो फर्स्ट लाईनला ओपनिंग स्टॉक. तुमच्या पार्टनरशिप फर्मचा लास्ट इयरला जो क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे लास्ट इयरच्या एंडिंगला तुमचे जे अनसोल्ड गुड्स आहेत ते तुमचे अनसोल्ड गुड्स ह्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक म्हणून येतं. ते कायम इथे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट लाईनवर येणार, टू ओपनिंग स्टॉक नेहमी. त्यानंतर तुमच्या फर्मचे जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, विच इज रिलेटेड टू प्रोडक्शन प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस किंवा परचेसशी रिलेटेड जे काही खर्च असतील ते सगळे तुमचे काय येतात, डायरेक्ट एक्सपेन्स. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस लक्षात ठेवण्यासाठी काय काय मुद्दा लक्षात येतो, तर एक म्हणजे तुमचं प्रोडक्शनशी रिलेटेड असतील, बरोबर आहे, किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असतील, किंवा आपण त्याला म्हणतो फॅक्टरीशी रिलेटेड खर्च असतील, किंवा इनवर्ड याच्याशी रिलेटेड जे काही एक्सपेन्स असतील ते सगळे काय असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे आता प्रोडक्शनशी रिलेटेड खर्च म्हणजे परचेस, मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड म्हणजे वेजेस, रॉयल्टी म्हणजे काय, तुम्ही जेवढं काही आउटपुट काढता त्याच्यावर जे काही तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते रॉयल्टी, फ्रेट, कॅरेज इनवर्ड, ट्रेड एक्सपेन्सेस किंवा फॅक्टरीशी रिलेटेड फ्युएल, वॉटर अँड हीट, पॉवर, हे सगळे खर्च असतात. हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय जातं, तर सगळे डायरेक्ट इन्कम जातात. डायरेक्ट इन्कम एकच असतो, तो म्हणजे सेल्स. जे काही गुड्स तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेले आहेत किंवा प्रोड्यूस केलेत ते विकून जे तुम्हाला पैसे मिळतात ते तुमचं झालं डायरेक्ट इन्कम. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, तो म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक. तो क्लोजिंग स्टॉक जो असतो तो आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असतो. त्याचे दोन इफेक्ट असतात, एक असतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आणि दुसरा इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता ट्रेडिंग अकाउंटचं आपण क्लोजिंग करतो, बरोबर आहे. क्लोजिंग करताना काय होतं, इफ डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची टोटल क्रेडिट साईडपेक्षा जास्त असेल तर आपण त्याला काय म्हणतो, डेबिट बॅलन्स. म्हणजेच
डायरेक्ट एक्सपेन्सेस आर मोर दॅन डायरेक्ट इन्कम्स, त्या केसमध्ये येतो आपला ग्रॉस लॉस. म्हणजेच डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स ग्रॉस लॉस. ह्याच्या ऑपोजिट काय होऊ शकतं, इफ क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड, ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल डेबिटपेक्षा जास्त आली तर आपण त्याला काय म्हणतो, क्रेडिट बॅलन्स. इट मीन्स डायरेक्ट इन्कम्स आर मोर दॅन डायरेक्ट एक्सपेन्सेस, देन देअर विल बी ग्रॉस प्रॉफिट. म्हणजेच क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट्स ग्रॉस प्रॉफिट. ओके, आणि ट्रेडिंग अकाउंटमधनं एक तर ग्रॉस लॉस येईल किंवा ग्रॉस प्रॉफिट येईल. आता हा जो ग्रॉस लॉस आहे किंवा ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपण कुठे ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता प्रॉफिट अँड लॉसचं वर्किंग कसं होतं ते आपण बघूयात. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पुन्हा एकदा डेबिट साईड आणि क्रेडिट साईड दोन पार्ट आले आपल्याकडे. आपल्याला हे माहिती आहे, हा सपोज आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ही डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड आहे. ठीक आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आले. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन सोडून बाकीचे जे काही खर्च आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंटचे खर्च, सेल्सचे खर्च, ॲडव्हर्टिजमेंटचे खर्च, हे सगळे खर्च म्हणजे काय आले, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. याच्यात कोणकोणते येतात, तर सॅलरी, डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण डिस्काउंट दिला, कमिशन पेड, ॲडव्हर्टिजमेंट एक्सेट्रा, म्हणजे एन नंबर ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ते सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होणार. त्यानंतर क्रेडिट साईडला काय पोस्ट होणार आहेत, सगळे इनडायरेक्ट इन्कम. आता इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, एकच डायरेक्ट इन्कम आहे, तो म्हणजे सेल्समधनं मिळालेलं इन्कम. मग सेल्स सोडून पार्टनरशिप फर्मला अदर काही इन्कम असू शकतात का, तर असू शकतात. उदाहरणार्थ त्या पार्टनरशिप फर्मने त्यांच्याकडच्या जागेचा एक पार्ट समजा रेंटवर दिला आहे, तर रेंट रिसिव्ड. त्यांनी काहीतरी एक काम केलं, त्यांना कमिशन मिळालं, कमिशन रिसिव्ड. त्यांना डिस्काउंट मिळाला, डिस्काउंट रिसिव्ड. अशा प्रकारचं जे काही इन्कम्स आहेत किंवा इंटरेस्ट, म्हणजे त्यांनी एखादी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच्यावर त्यांना इंटरेस्ट मिळाला, तर अशा प्रकारचे सगळे इनडायरेक्ट इन्कम हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड होतात. ओके. आता जसं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करतो आणि त्याचं बॅलन्सिंग करतो, सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं पण होणार. जर डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड इज ग्रेटर दॅन क्रेडिट साईड, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड मोठी, तर त्याला आपण काय म्हणणार, डेबिट बॅलन्स. इट मीन्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर मोर दॅन इनडायरेक्ट इन्कम, त्या केसमध्ये येणार नेट लॉस. त्या केसमध्ये काय येणार, नेट लॉस येणार. आणि याच्या ऑपोजिट, इफ द क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन डेबिट साईड, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड त्याच्या डेबिट साईडपेक्षा जास्त असेल, तर त्याला काय म्हणतो आपण, क्रेडिट बॅलन्स. इट मीन्स इनडायरेक्ट इन्कम्स आर मोर दॅन इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, देन देअर विल बी नेट प्रॉफिट. ओके. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला, ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस काढला, तो आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल. आणि हा जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असेल, तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा पार्टनर्स करंट अकाउंटला ट्रान्सफर होईल. तो कशाप्रकारे ट्रान्सफर होणार हे आपण प्रॉब्लेम करताना आपण ॲक्च्युली बघूयात. आता याच्या पुढचा जो काही पार्ट असणार आहे, तर तो असणार आहे आपल्या वेगवेगळ्या इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स. तर आपण 11th वेगवेगळ्या 14 ॲडजस्टमेंट्स बघितलेल्या आहेत, पण आता आपण त्याच्यामध्ये काही ॲडिशनल ॲडजस्टमेंट्स बघणार आहे. 11च्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आपण बघितल्या होत्या त्याचाच बेस धरून हे ॲडजस्टमेंट्स असणार आहेत, मात्र ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट आठवणी